तर आज आपण बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 15 एरिया, त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर बघणार 15.4. बघा 1 मध्ये काय दिलं आहे, साइड ऑफ अ ट्रायंगल्स आर 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर आणि 42 सेंटीमीटर अँड फाइंड द एरिया. काय करायचं आपल्याला, त्याचा फक्त एरिया फाइंड आउट करायचा. बघा आपण एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. एक साइड दिली आपल्याला 45 सेंटीमीटर, दुसरी दिली आहे 42 सेंटीमीटर आणि तिसरी दिलेली आहे 39 सेंटीमीटर. ओके, आता काय करायचं आपल्याला, बघा S इज इक्वल टू A प्लस बी प्लस सी आणि डिवायडेड बाय 2 करायचा. हा आपला फॉर्म्युला. आपण A ची व्हॅल्यू काय घेतली 45, B ची घेतली आहे 39 आणि C ची घेतली आहे 42. सिम्पली काय करायचे, व्हॅल्यू पुटअप करायचे. 45 प्लस 39 प्लस 42 अँड डिवायडेड बाय 2 करायचं. या 45, 39 आणि 42ची ॲडिशन काय येते तर 126 येते. आता सिम्पली त्याला काय करायचं आहे, 2ने डिवाइड करायचं आहे. म्हणजे किती येणार तर 2 डिवायडेड बाय येणार आहे 126. तर आपला आन्सर येते 63. म्हणजे S इज इक्वल टू किती आहे तर 63. नंतर आपला फॉर्म्युला काय तर एरिया ऑफ ट्रायंगल किती दिला आहे तर फॉर्म्युला काय आपला S ब्रॅकेट S मायनस A ब्रॅकेट S मायनस B ब्रॅकेट S मायनस C. म्हणजे काय तर जिथे जिथे A आहे तिथं A ची व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला, जिथे आपला B आहे तिथं B ची व्हॅल्यू आणि जिथे C आहे तिथे C ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, बघा काय तर S ची व्हॅल्यू आपली निघालेली आहे किती आहे तर 36 दिलेली आहे. म्हणजे Sच्या जागी काय येणार तर 63 ब्रॅकेट 63 मायनस 45 क्लोज ब्रॅकेट ब्रॅकेट 63 मायनस 39 क्लोज ब्रॅकेट ब्रॅकेट 63 मायनस 42 क्लोज अ ब्रॅकेट. सिम्पली आता व्हॅल्यू पुटअप करून घेतलेली आहे. आपल्याला आन्सर येणार आहे किती येणार आहे तर S ची व्हॅल्यू जसं तशी येणार आहे 63. ओके, मग इथे येणार तर 63 मल्टिप्लाइड बाय 63 मायनस 45 केलं तर आन्सर येते 18. इथे मल्टिप्लाय 63 मायनस 39 केलं तर इथे 24 आणि मल्टिप्लाइड बाय 63 मायनस 42 केलं तर आन्सर येईल 21. म्हणजे काय येणार तर इथे फाइंड आउट जर केलं तर किती आन्सर येते तर 7 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाइड बाय 12 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 3. म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल किती येणार आहे तर आपला हे काय केलं आपण त्याचे फॅक्टर पडून घेतले. ओके, म्हणजे किती येणार येते 7 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 9 9 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 आणि मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. आता यातले आपण काय घेतलेले आहे तर एक पेअर बनवली आहे. ओके, 7ची जशी एक पेअर झाली म्हणून आपण एक वेळा लिहू, 9ची झाली ही पेअर म्हणून एक 9 लिहू, नंतर 2ची एक पेअर झाली म्हणून 2 लिहू आणि 6ची एक पेअर म्हणून 6 लिहू. आता यांची मल्टिप्लिकेशन केली किती येते तर इथे येते 63 मल्टिप्लाइड बाय 12. म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल किती आलेला आहे आपला तर 63 मल्टिप्लाइड बाय काय लागेल 2. म्हणजे आपला आन्सर येते 756 स्क्वेअर सेंटीमीटर एवढे आपला आन्सर येते. क्वेश्चन नंबर 2 बघूया. Look at the measure a show in the adjacent figure and find the area of a triangle PQRS. बघा काय करायचं आपल्याला, हा जो कॉर्डिनेटर बनला आपला PQRSचा तो आपल्याला इथे फाइंड आउट करायचा. आता गिव्हनमध्ये बघूया काय काय लिहायचं आपलं तर PQ ची लेंथ आपली 56 मीटर दिलेली आहे. ओके, नंतर QR दिलेला आहे 25 सेंटीमीटरचा, SR दिलेली आहे 15 सेंटीमीटरची आणि PS दिलेला आहे आपला 36 मीटरचा. ओके, हे गिव्हन आपण इथे लिहून घेतलेलं आहे. आता ट्रायंगल जो म्हणला आपला PS आणि R, बघा PS आणि हा झाला आपला R, हा काय झाला आपला राईट अँगल ट्रायंगल म्हणतो बघा इथे 90 डिग्रीचा. ओके, मग काय येणार इथे 1/2 मल्टिप्लाय बाय SR मल्टिप्लाय बाय PS येणार आहे. ओके, सिम्पली काय करायचे व्हॅल्यू पुटअप करायचे. SRची व्हॅल्यू किती घेतली आपण तर इथे 15 मीटर दिलेली आहे. नंतर PSची व्हॅल्यू किती आहे तर 36 मीटर आहे. म्हणजे 1/2 मल्टिप्लाय बाय 15 मल्टिप्लाइड बाय 36. आता 2नी आपला 36 डिवाइड होतो तर किती येते 18 2 झाले तो 16 म्हणून किती येईल आपण तर 18 लिहिलं इथे. आता राहिलं काय आपलं तर 15 मल्टिप्लाय बाय 18. म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 217 मीटर स्क्वेअर. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. नंतर इन अ ट्रायंगल PSR मध्ये अँगल S सुद्धा येतो किती आहे तर 90 डिग्रीचा आहे, कारण की हा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे इथे. ओके, आता इथे काय करायला आपल्याला तर पायथागोरसचा थेरम यूज करायला लागेल. कसा तर PR² इज इक्वल टू PS² प्लस SR. सिम्पली काय करायचे व्हॅल्यू पुटअप करायचे. PS ची व्हॅल्यू 36 आणि SRची व्हॅल्यू आपली झाली 15. याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर, म्हणजे 36चा स्क्वेअर होतो 1296 आणि 15चा स्क्वेअर होतो 225. बघा आता काय करायचं आहे, PRचा स्क्वेअर किती निघाला आपला तो निघालेला आहे 1521. म्हणजे PR इज इक्वल टू रूट 1521. याचा किती येते तर हा येतो 39चा स्क्वेअर. ओके, नंतर इन अ ट्रायंगल PQR युजिंग कोणता तर आपला हेल्म्स फॉर्म्युला, कोणता तर हेल्म्स फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता A ची व्हॅल्यू किती आहे आपली तर 39 मीटर निघाली आहे, B ची आपली 56 मीटर आणि C ची निघाली आपली 25 मीटर निघाली. ओके,
आता आपल्याला याच्यात काय फक्त व्हॅल्यू पुटअप करायची आहे. पहिले एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी आणि डिवायडेड बाय 2. आता एची व्हॅल्यू किती आहे तर 39 प्लस नंतर बीची व्हॅल्यू 56 आहे आणि प्लस सीची व्हॅल्यू आपली आहे 23. याची ॲडिशन किती येतं तर 120 आणि डिवायडेड बाय काय लागेल आपल्याला 2 नी. आता सिम्पली हे 2 ने डिवाइड होतो तर आपला आन्सर किती येतो तर 16. ओके, आता आपलं फॉर्म्युल्यात आपल्याला काय येतं अप्लाय करायचं आहे. अँगल ट्रायंगल कोणता पी क्यू आर इज इक्वल टू फॉर्म्युला कसा आपला रूट एस एस मायनस ए ब्रॅकेट एस मायनस बी ब्रॅकेट एस मायनस सी. आता फॉर्म्युला पुट करायचा आपल्याला. एसची व्हॅल्यू तर निघाली आपली 16 आहे म्हणजे काय तर 16 ब्रॅकेट 16 मायनस 39 ब्रॅकेट 16 मायनस 56 ब्रॅकेट 16 मायनस 25. ओके, काय करायचं आपल्याला तर इथे इथे आपण व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. तर आपला आन्सर काय येते तर 16 मल्टिप्लाय बाय येणार आपला 21 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय येणार आहे 35. आता जर आपण याचे फॅक्टर पाडले तर किती येणार तर 12 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 5. म्हणजे अँगल ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू येणार आहे आपला रूट 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7 3 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 4. म्हणजे याच्यातला आपण काय करणार तर एक एक पेअर घेणार. 5ची पेअर झाली म्हणून लिहिलं आपण 5 मल्टिप्लायड बाय 7ची पेअर झाली म्हणून लिहिलं 7 नंतर. ओके, म्हणजे किती तर 3 मल्टिप्लाय बाय 4 एक एक पेअर बनली म्हणजे टोटल किती आहे तर 420 मीटर स्क्वेअर येणार. म्हणजे आपलं इक्वेशन नंबर 2 झालं. आता हे झाल्यानंतर काय येणार आपला आन्सर बघा. अँगल ट्रायंगल कोणता आला पी क्यू आर एस आहे आपला आणि अँगल ट्रायंगल कोणता आहे तर पी एस आर प्लस अँगल ट्रायंगल पी क्यू आर. याची व्हॅल्यू पुटअप करायची आहे 217 प्लस 40 कशाची तर इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून आपला आन्सर किती येते तर 619 मीटर स्क्वेअर एवढं आपला आन्सर येते. थर्ड बघूया. सम मेजर ऑफ आर गिवन इन द ॲडजस्टंट फिगर अँड फाइंड द एरिया ऑफ एरिया ऑफ अ कॉर्डिलेटर ABCD. आपल्याला फाइंड करायचा एरिया किती दिलेला आहे बघा. काय दिलं आहे आपल्याला तर इथे AB दिलेली आहे 14 मीटरची, AD दिली आहे 9 मीटरची आणि DC दिलेली आहे 16 मीटर. हा तर आपला राईट अँगल ट्रायंगल बनत आहे कोणता BTC. ओके, आणि B आणि D दिले आपल्याला 30 मीटर किंवा नाही BT दिली आपल्याला 30 मीटरची. ओके, बघा काय द्यायचं आपल्याला तर अँगल ट्रायंगल BAD दिलेला आहे इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय AD मल्टिप्लाय बाय AB. व्हॅल्यू पुटअप केली तर काय येते तर 1/2 मल्टिप्लाय बाय ADची व्हॅल्यू किती आहे तर 9 मल्टिप्लाइड बाय ABची किती आहे तर 14. सिम्पली काय करायचं आहे 2 नी हा 14 मल्टिप्लाय डिवाइड होतो म्हणजे किती येणार तर इथे येणार 20. आता राहिलेल्या आपली मल्टिप्लाय करू तर 180 मीटर स्क्वेअर आपला आन्सर येते. हे झालं इक्वेशन नंबर 1. नंतर इन अ ट्रायंगल BDC इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय DC मल्टिप्लाय बाय BT. काय तर फॉर्म्युला व्हॅल्यू पुटअप करा 1/2 मल्टिप्लाय 16 मल्टिप्लाय बाय 13. इथे 16 जाईन आपला म्हणजे इथे आपला 13 2 ने मल्टिप्लाय डिवाइड होत होतं. राहिलं काय तर आपला आन्सर किती येते 319 मीटर स्क्वेअर. हे झालं इक्वेशन नंबर 2. इन अ ट्रायंगल ABCD इज इक्वल टू अ ट्रायंगल BAD प्लस अ ट्रायंगल BDC इज इक्वल टू काय तर व्हॅल्यू पुटअप करा 180 प्लस 390. म्हणजे काय येणार आपला आन्सर इन अ ट्रायंगल ABCD इज 517 मीटर स्क्वेअर. एवढा